प्रशांत दत्तात्रय मसलखांब, उत्तर सोलापूर तालुका रिपब्लिकन सेना अध्यक्ष. तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत जे अवैध धंदे आहेत त्यावर कारवाई करावी अशी आमची उपोषणाची मागणी आहे. तरी दारू, मटका, जुगार, बिअर बार, वाळू, पेट्रोल, डिझेल असे अनेक बेकायदेशीर धंदे असून ह्याच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नसून आज 4था दिवस आहे. कारण दारूने अनेक जणांची घरे उद्ध्वस्त झाली, काही जणांचे लेकरं बाळं रस्त्यावर आले, तरी अजून कुठलीही कारवाई केली नाही. त्यासाठी कारवाई करावी असे आमच्या संघटनेच्या वतीने मागणी आहे. तर अन्यथा या 8 दिवसात न कारवाई केल्यास ह्याच्यापुढं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन करून अनेक प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न करू. उत्तर सोलापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मटका चालू आहे. मटक्याने काही जणांची शेती विकली गेली, काही जणांचे घरं उद्ध्वस्त झाली, बायका लेकरं रस्त्यावर येऊन अनेक बेरोजगार झालेत. तरी सुद्धा प्रशासन इथे कोणीच दखल घेत नाही त्याची. तरी तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत जे काय मटकेवाले आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्याने दखल घ्यावी असे आमच्या पक्षाच्या वतीनं मागणी करत आहे. जुगाराने अनेक जणांची बायका लेकरं रस्त्यावर आल्यात आणि जुगाराने किती जणांचे तरी घरी नुकसान झाले, काय झाले, तरी अजून कुठल्याच गोष्टीची कारवाई झालेली नसून कारवाई करण्यात यावी अशी आमचे संघटनेच्या वतीनं मागणी करत आहे. अवैध वाळू उपसा शासनाचा महसूल बुडवून अनेक प्रकारे तस्करी होत आहे. मोठ्या प्रमाणात तस्करी होते वाळूची आणि प्रशासन ह्याच्याने गांभीर्याने बघत नसून ह्याच्यावर गांभीर्याने बघायला पाहिजे. कारण शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. अवैध धंदे म्हणजे दारू, मटका, जुगार आणि वाळू, राखेल, पेट्रोल, डिझेल, गॅस अनेक प्रकारचे धंदे आहेत ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत. परंतु अद्याप कुठल्याही गुन्हेगाराला म्हणजे गुन्हा दाखल केलेला नाही. तरी असे आमचे संघटनेच्या वतीने मागणी आहे की कठोर कारवाई करावी आणि हे उत्तर सोलापूर तालुका मुक्त करावा, हे अवैध ह्याच्यातून मुक्त करावा असं आमच्या संघटनेची मागणी आहे.